नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण समोसे बनवणार आहोत. कसे बनवायचे चला तर सुरू करूया आजची रेसिपी. समोसे बनवण्यासाठी आपल्याला 1 कप मैदा घेतला आहे. तुम्ही 2 कप पण घेऊ शकता अगर तुमच्या इकडे जास्त बनवायचे असेल तर. आमच्या इकडे जास्त जण नाही आहे सध्या, तर 1च कप बनवत आहे. हाफ टेबलस्पून अजवाईन घेतला आहे. असं हातावर थोडंसं क्रश करून घ्यायचं म्हणजे फ्लेवर छान येतो. थोडंसं नमक चवीनुसार आणि मोहन घालायचं आहे आपल्याला. आणि आता इथे गरम तेल घालायचं आहे. कधी पण कोणतीही वस्तू आपल्याला अगर अशी खुसखुशीत करायची असेल तर गरम ऑइल घालायचं. 2 ते 3 चमचच्या जवळपास मी गरम तेल घातलं आहे. आणि आता हे गरम असल्यामुळे थोडं अगोदर चम्मचनी वगैरे किंवा विस्करने वगैरे असं मिक्स करून घेऊ आणि नंतर हाताने करू. छान असं पूर्ण मैद्याला ऑइल लागेल असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. बघा छानपैकी मॅश करून झालेला आहे, मिक्स झालेला आहे. आता अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण की समोसाचा जो डो असतो तो हार्ड असतो. थोडा जास्त सॉफ्ट बनला की बरोबर समोसे बनत नाही, लूज पडतात. म्हणून 4 कप मी वॉटर घेतला आहे. आणि आता थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करू. असा हार्डच डो आहे. आणि आता याला झाकून ठेवून देऊ 15-20 मिनिटं. मसाला बनवण्यासाठी सोप घेतली आहे मी 1 ते 1.5 चमचच्या जवळपास. आणि याला थोडं आपल्याला असं दरदरं असं कूट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे थोडं आपलं दरदरा असं कूट तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही खलामध्ये पण करू शकता. आणि 1 ते 1.5 चमचच्या जवळपास धनिया घेतला आहे, त्याला पण थोडं असंच क्रश करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे खलामध्ये पण करू शकता तुम्ही, पण लवकर करायचं असलं तर मिक्सरमध्ये पटकन 2 मिनिटांमध्ये पण नाही लागत, पटकन होऊन जाते. समोसाचा मसाला बनवण्यासाठी ऑइल गरम करायला ठेवलं आहे 2 ते 3 चम्मच. त्यामध्ये गरम झालं जिरं घालूया. थोडीशी मोहरी घालताय, तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप पण करू शकता. अर्धा चम्मचच्या जवळपास जिरं घालताय. थोडीशी हिंग, चिमूटभर. धनियाचं कूट केलं होतं ते घालूया. हिरव्या मिरच्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे बारीक बारीक. आणि जे आपण दरदरीची सोप केली होती ती सोप घालूया. थोडी मिरची झाली आहे तर त्यामध्ये तुम्ही हिरवे मटर पण घालू शकता, पण सध्या अवेलेबल नव्हते माझ्याकडे, तर मी बॉईल केलेले मटर घालत आहे. लो फ्लेमवर होऊ द्यायचं हे सर्व. आणि आता बॉईल केलेले आलू घेतले आहे मी 4 ते 5, तर ते असे हाताने स्मॅश करून घालायचे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. सर्व मिक्स करून घ्यायचं हे. आणि नंतर मसाले घालायचे आपल्याला. त्यामध्ये हाफ टेबलस्पून धनिया पावडर घातला आहे, हाफ टेबलस्पून गरम मसाला पावडर. आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, किती तिखट हवं तुम्हाला, कारण की मिरची घातली आहे म्हणून मी थोडं तिखट अर्धा चमचपेक्षाही कमी घालत आहे. हाफ टेबलस्पून जिरा पावडर, थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घेऊ. छानपैकी मिक्स असं झालं आहे. आता यामध्ये थोडं आमचूर पावडर आणि नमक घालूया टेस्टनुसार. चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ घाला. थोडं आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला पण घालू शकता. आणि कस्तुरी मेथी आहे ही, जास्त करून दुकानामध्ये जे आपण समोसे खातो त्यामध्ये टाकतातच ते लोक, तर थोडी अर्धा चमचच्या जवळपास मी कस्तुरी मेथी टाकली आहे. आणि मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये आता बारीक कापून सांबार टाकून कोथिंबीर. मिक्स करून घेऊ. आणि थोडं टेस्ट करून पण बघायचं, अगर नमक कमी असेल जास्त असेल तर ॲडजस्ट करता येते. मसाला तयार आहे, तर चला आता समोसे बनवूया आपण. मसाला तयार करून झालेला आहे. तर आता आपण जो डो तयार करून ठेवला होता त्याला एकदा आणखी थोडं मळून घेऊ.
3 भागात मी डिवाइड करत आहे. आणि त्याच्या असे गोळे तयार करून घेऊ. आणि आता एक एक पोळी घेऊन एक एक गोळा घेऊन लाटून घेऊ. असं सिलेंड्रिकल याच्यामध्ये लाटायचं आहे, लांबट असं. तेल लावायचं किंवा मैदा लावायची आवश्यकता पडत नाही. असंच पातळसर, थोडं जास्त पातळ नाही जास्त ठोकर नाही, साधारण लाटून घेऊ. बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचा. आणि बघा इतकी ठोकर ठेवली आहे, जास्त पातळ नाही जास्त ठोकर नाही, एवढ्या साईजने. आणि थोडं हलकं प्रेस करून घेऊ. आणि बीचमध्ये चाकूनी असं कट करून घेऊ. आता ह्या साईडला कट केलेल्या साईडला पाणी लावून घेऊ आणि असं चिपकवून घेऊ. आणि याच्यामध्ये मसाला भरू. मसाला भरून झाल्यावर इथे जे आहे ना असं फोल्ड करायचं, जेणेकरून आपल्याला हे साईड चिपकवताना बरोबर चिपकवता येईल. बघा अशा प्रकारे चिपकवून घ्यायचं आणि असं खाली ठेवून थोडंसं आणखी प्रेस करून घ्यायचं, चिपकवून घ्यायचं. समोसे तयार करून घ्यायचे असेच. अशाच प्रकारे बाकीचे पण समोसे तयार करून घ्यायचे. जास्त गरम नाही जास्त थंड नाही, असं ऑइल मीडियम याच्यावर गरम करायचं आणि एक एक समोसा घालायचं. असंच ऑइल गरम पाहिजे आपल्याला, जास्त कडकडीचं नाही पाहिजे. साधारणपणे तयार आहे आजचे गरमागरम समोसा. खूप मस्त झालेले आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.